गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मेरिट फेलोशिप स्कीम 2026-27चा शुभारंभ रविवारी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आणि ICC फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मेरिट फेलोशिप स्कीम 2026-27 या योजनेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 7 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत रोटरी क्लब हॉल सांगली येथे होणार आहे. SSC, CBSE व ICC बोर्डामध्ये 85% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत 1 जून अखेर 61 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 5,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान व शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद व महासचिव सुफियान पठाण यांनी योजनेचा प्रसार जिल्हाभर केला. ICC फोरमचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर KG पठाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून NM नदाफ उपस्थित राहणार असून डॉक्टर अजय दरेकर हे जबाबदार व जाणकार पालक बना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ICC फोरमच्या यशोगाथांचे सादरीकरण करण्यात येणार असून फेज इनामदार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर KG पठाण, हाफिज सद्दाम सय्यद आणि सुफियान पठाण यांनी केले आहे. मुस्लिम अल्पसंख्याक ब्रिलियंट विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन योजना घेऊन आलोय. मेरिट फेलोशिप योजना. ही योजना फक्त 10वीच्या वर्गा परीक्षेमध्ये 85 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही फेलोशिप योजना आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना सुरुवातीला विशेषतः पालकांना, जबाबदार आणि जाणकार पालकांना आम्ही इथं मार्गदर्शन करतोय. विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना एकत्र बोलवून आम्ही त्यांनाही मार्गदर्शन करतोय. अशा प्रकारचा आमचा मेरिट फेलोशिप योजना प्रोग्राम 3 दिवसाचा आहे. पहिल्या दिवशी 7 तारखेला हा उद्घाटनाचा समारंभ आहे आणि या उद्घाटनाच्या समारंभामध्ये पुणे येथील पण ते सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत व्हाईस ॲडमिरल नदाफ यांच्या हस्ते आम्ही हा कार्यक्रम करतोय. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि पालकांना एक आदर्श दाखवावा म्हणून आम्ही एक सक्सेसफुल IGC फोरमच्या मार्फत एक स्टोरी सांगतोय, दाखवतोय. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून तासगावची एक वेलफेअर समिती आहे, त्यांना पण आम्ही हे करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुण्यामध्ये गेली 25 वर्ष काम करणारी जी अनीस करिअर फाउंडेशन आहे, त्यांचं पण आम्ही व्याख्यान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. उद्घाटनाचा एक हा समारंभ पार पडल्यानंतर त्यामध्ये पालकांना जागरूक करण्यासाठी अजय दरेकर नावाचे काउन्सिलर आहेत, त्यांचं पण आम्ही व्याख्यान ठेवलंय. आणि अशा रीतीने हा पहिला दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर या नंतरच्या 2 दिवशी आम्ही टप्प्याटप्प्याने विद्यार्थी आणि पालकांना कोणकोणते कोर्स घ्यायचे असं मार्गदर्शन करणार. परंतु त्यांना आम्ही सक्ती करणार नाही, तो हा कोर्स कर का तो कोर्स कर. मला सांगायला आनंद वाटतो, मी उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम करून सुद्धा आम्हाला मुस्लिम समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत जाऊ शकलो नाही. आणि या योजनेमार्फत खऱ्या अर्थानं जी 61 विद्यार्थी आम्ही जमवलेले आहेत, त्याचं सर्व श्रेय त्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे हे संस्था आहे, त्या संस्थांना जातं. ते जर नसतं तर आम्हाला हे शक्य नाही. त्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि त्यांचे उच्च कार्यकारी संचालक सुफियान पठाण यांनी अतिशय कष्ट करून ही 61 विद्यार्थी आम्हाला मिळवून दिली. हायस्कूलला प्रिन्सिपलला पत्र पाठवून सुद्धा आम्हाला ही विद्यार्थी मिळाली नाहीत, पण ह्यांच्यामुळे मिळाली. हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा
प्रयोग आहे आणि तो मला वाटतोय हा एकमेव अशा प्रकारचा सांगली जिल्ह्यातला प्रयोग असावा. आणि मग प्रत्येक तालुक्यामध्ये जे विद्यार्थी निवडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथल्या लोकप्रतिनिधींनी मदत करावी असं मी त्यांना आवाहन करणार आहे. मग त्याच्यामध्ये नगरसेवक असतील, त्याच्यामध्ये सांगली आपल्या महानगरपालिकेचे मुस्लिम नगरसेवक असतील. अशा प्रकारचं हा एक वेगळ्या स्वरूपाचा प्रयत्न आहे असं मला वाटतंय. मला असं शेवटी असं म्हणायचं, मी 82 वर्षाचा आहे, पण या शिक्षण क्षेत्रामध्ये माझ्या समाजासाठी काहीतरी करावं एक अत्यंत अशा प्रकारच्या भावनेतून आणि या दोघांच्या सहकार्यानं हा प्रयत्न 101% यशस्वी होईल असं वाटतं. आणि ही योजना 10वीच्या विद्यार्थ्यांना, जर ते 11वीचे गेले त्यांना सुद्धा अशा प्रकारचं सातत्यानं राहणार आहे. आणि बाकीचे सगळे जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपल्या मुस्लिम बोर्डिंग जे आहे सय्यद अमीन रोडवरचं, त्या मुस्लिम बोर्डिंगचा मी एकमेव हयात विश्वस्त आहे. मुस्लिम समाजमध्ये तुम्ही कसे धडपडणार आहेत, असे मुस्लिम समाज चांगले मोठे समाजचे आहेत, हे विचार का करत नाही? आपल्या समाजमध्ये विद्यार्थी पुढे जाऊन देईल. हा एक प्रश्न फार महत्वाचा आहे. बाकीचे लोक काय विचार करत नाही असं नाही, विचार करतात. विचार काय झालंय, आम्ही सुशिक्षित जरी असून सुद्धा मला प्लॅटफॉर्मच नव्हता. काय करणार? आणि तो प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी आम्ही मदनी चॅरिटेबल ट्रस्टशी कायमचं MOU करतोय. आणि याच्यामधून आम्हाला या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा CSRचा प्रोसेस, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, हा प्रोजेक्ट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. ओके.